मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, associated by सह्याद्री पब्लिकेशन. प्रेक्षक नमस्कार. आज आपल्यासोबत नगर जिल्ह्यातील एक युवा आमदार आणि राज्याच्या विधिमंडळामध्ये पहिल्यांदाच प्रवेश केलेला असतानाही आपल्या कार्यकर्तृत्वावर प्रामुख्याने अभ्यासाच्या बळावर राज्याच्या विधानसभेमध्ये ज्यांनी अत्यंत चांगला ठसा उमटवला असे विक्रमजी पाचपुते आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. विक्रमजी, आपलं स्वागत आहे. धन्यवाद. नमस्ते. खरं तर तुमची पहिलीच टर्म आहे. आपण जिल्ह्याच्या आणि श्रीगोंद्याच्या राजकारणावर खूपदा याच्या आधी बोललेलो आहोत. आपण त्याच्यावर न बोलता थेट आपण राज्यात एकूण तुमचं जे काम चाललेलं आहे त्याच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की विधानसभेमधलं खरं तर बबनदादा आमदार मंत्री असा सगळा प्रवास तुम्ही बघितलेला आहे आणि त्याच्यानंतर आता आमदार म्हणून तुम्ही विधानसभेमध्ये श्रीगोंद्याचं प्रतिनिधित्व करतायत, राज्यातील तरुणांचं खास करून प्रतिनिधित्व करतात असं म्हणायला हरकत नाही. कारण अनेक विषयांच्यावर तुम्ही सभागृहात बोलताना उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. परंतु या सर्वांच्या मध्ये आपण प्रामुख्याने तरुणांचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील, प्रामुख्याने अन्न भेसळ विषयाच्या अनुषंगाने पनीरवर आपण जो अभ्यास पूर्ण सभागृहामध्ये मांडला आणि त्याच्यावर सरकारला कायदा करावा लागला, असे अनेक विषय आहेत. तर या सगळ्या प्रवासामध्ये काम करत असताना आपल्याला येणाऱ्या अडचणी किंवा हे सगळं काम याचा एकूण जर विचार केला तर एकूणात तुम्ही जवळपास 1.5 वर्ष तुम्हाला आता होत आहेत. काय वाटतंय तुम्हाला? चांगलंच वाटतंय. आणि मुळात काय की ह्या सगळ्यामध्ये मला वडिलांचा जो काही राजकीय अनुभव आहे, सभागृहाचा अनुभव आहे, याचा खूप फायदा होतो. म्हणजे मला ती फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन जे म्हणतो आपण ती मिळाल्यासारखं आहे. म्हणजे मला सुरुवात ही शून्यापासून करायची नव्हती. ती वडिलांचा अनुभव, ती शिदोरी होती, त्यामुळे शिदोरी घेऊन पुढे जायचं होतं. फक्त ते वापरायची कशी हे थोडस ट्रिकी होतं. पण आता सुरुवातीला बरेचदा म्हणतो आपण की ब्रेकिंग दी आईस, म्हणजे ते इंग्लिशमध्ये म्हणे. त्यामुळे सुरुवात खूप महत्वाची असते. आणि योगायोगाने सुरुवात चांगली झाली, दणकेबाज सुरुवात झाली. मी ज्यावेळेस अॅनालॉग चीज आणि पनीरचा प्रश्न सभागृहात मांडला होता त्यावेळेस अनेकांना वाटतं या प्रश्नाचा तुझ्याशी काय संबंध. माझ्याशी काय पेक्षा मी एक स्वतः ग्राहक आहे, त्यामुळे माझ्याशी 100% याचा संबंध आहे. आणि ह्याच्यापेक्षा जास्त माझ्या मतदारसंघामध्ये 5.5 ते 6 लाख लिटर दुधाचं कलेक्शन आहे रोजचं. कधी काळी आपलं कुटुंब देखील दूध व्यवसायात होतं, कधी काळी होतं. त्याचा मला शेवटी काय होतं की हा जो पार्श्वभूमी याचा मला खूप फायदा झाला. आज जरी त्या धंद्याशी आमचा डायरेक्ट संबंध नसेल तरी सुद्धा या पार्श्वभूमीचा फायदा झाला. आणि याचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांना होतोय. एका साईडला शेतकरी पण चुकवतात जर आपण या सगळ्या कायद्याकडे केला तर, आणि दुसऱ्या बाजूला जी सर्वसामान्य जनता आहे ज्यांचं आरोग्य आज धोक्यामध्ये आहे आर्टिफिशियल पनीर खाल्ल्यामुळे किंवा अॅनालॉग चीज खाल्ल्यामुळे, तर हे सुद्धा चुकवले जातात. खरं तर हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न. याच्या आधी कधी तो मांडला गेला नाही ज्या पद्धतीने तुम्ही मांडला पनीर आणि लॉकचा विषय. म्हणजे याच्यात एकदम हा विषय जावा असं का वाटलं? काही समस्या समोर दिसल्या, काहींच्यावर तशा प्रकारचं आजार पण दिसलं. मुळात काय झालं की एक माझी जिज्ञासा वृत्ती आहे. एखाद्या गोष्टीचं जर उत्तर नाही मिळालं तर मी थोडंसं वाचन असेल किंवा त्याचं जितकी माहिती संकलन करता येईल तो प्रयत्न करतो. मी अॅनालॉग चीज हे फक्त उडत ऐकलं होतं, पण पनीर म्हणून ते विकलं जातं ह्याची मला जाणीव नव्हती. मधल्या काळामध्ये माझं काही डेअरी इंडस्ट्रीतल्या लोकांशी बोलणं झालं, त्यांची ही चर्चा झाली आणि ह्या चर्चेतनं एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की हे अॅनालॉग चीज हे प्रोटीन काय म्हणणार की पनीर म्हणून विकलं जात आहे. आणि मग हे सगळं मी माझं टॅली पण करायचा प्रयत्न केला. काय तुम्हाला घरी जर आपण पनीर बनवलं असेल तर ते कट केलं असं सुरीने म्हणा किंवा कशाने, तर त्याचे तुकडे पडतात, त्या सुरीला ते लागतं. बरोबर. आणि हेच जर चांगलं एखादं काय म्हणणार असं लुसलुशीत पनीर एखाद्या हॉटेलमध्ये तुम्ही खाल्लं, ते कट केलं ना तसा एकदम सॉफ्ट पीस पडतो, खायलाही मऊ असतं. मला हा प्रश्न पडतो की घरच्या पनीरमध्ये ठिसऱ्या कशा तयार होतात आणि विकतच्या का होत नाहीत. मग मी थोडंसं वाचायला सुरू केलं, अनालिसिस चालू केलं आणि हे करायला लागल्यानंतर लक्षात आलं की हे पनीर नाहीये, हे अॅनालॉग चीज आहे. मग मी अॅनालॉग चीज काय याचा अभ्यास करायला सुरू केला. एक गोष्ट लक्षात आली, अॅनालॉग चीज काय हे आत्ताचं नाहीये. याचा 1970 मध्ये शोध लागलेला होता. पण हे अॅनालॉग चीज हे डेअरी सबस्टिट्यूट म्हणून याचा शोध लागला होता. काही लोकांना दुधाची ॲलर्जी असते, आपण म्हणतो की लॅक्टोज इंटॉलरंट असते बॉडी. म्हणजे जर दूध किंवा दुधजन्य पदार्थ खाल्ला तर त्यांना शरीरावरती चट्टे येणं किंवा त्रास होणं होत असतं.
तर अशा लोकांसाठी अॅनालॉग चीज हे सबस्टिट्यूट 1970 साली याचा शोध लागला होता. बर. पण हे अॅनालॉग चीज म्हणून विकण्याविषयी आमची काही आपत्ती नाही. पण ज्यावेळेस हे अॅनालॉग चीज पनीर म्हणून मार्केटमध्ये येतं, तिथे थोडंसं माझं हे होतं की ह्याच्यावरती कुठेतरी सरकारने कायदा केला पाहिजे, सरकारने ह्याच्यावरती कंट्रोल आणलं पाहिजे. मी याचा सातत्याने पाठपुरावा केला. मुख्यमंत्र्यांचे खरं विशेष आभार मानले पाहिजे की त्यांनी आता एक सक्षम अधिकारी ह्या खात्याला दिलेला आहे. आणि मुंडेंचेही विशेष आभार मानले पाहिजे, कारण तसं पाहिलं तर हे कमिशनर पोस्ट जी आहे याची 2 पदं वरती घ्यावं लागले, ह्याची पदोन्नती करावी लागली, त्यावेळेस त्यांना चार्ज देता आला. म्हणजे त्यांच्या लेवलचं हे पद करावं लागलं आणि मग त्यांना चार्ज द्यावा लागला आणि त्यांनी तो घेतला. आणि अनेकदा काय होतं की त्यांच्यासाठी थोडंसं स्टेप डाऊन झालेलं आहे, पण तरी सुद्धा त्यांनी घेतला आणि ब्लेसिंग इन डिस्गाईज ज्याला म्हणतो आपण, तसा त्यांनी याचा उपयोग करून घेतलाय. मोठ्या प्रमाणावर धडक कारवाया सुरू झाल्यात. आता प्रत्येकाला कळायला लागलं एफडीए काय असतं. पूर्वी एफडीएचे अधिकार काय आहेत हे कोणाला माहिती नव्हतं, सर्वसामान्यांना माहिती नव्हतं. आज सर्वसामान्यांमध्ये सुद्धा याची चर्चा होते. हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे पनीर हा विषय काही फक्त सरकारपुरता मर्यादित नाही, तर हा सर्वसामान्यांच्या घरोघरी चर्चा झालेली आहे. आज आमच्या माता भगिनींना सुद्धा की अॅनालॉग चीज आणि पनीर काय याचा फरक माहिती आहे. हे ह्या प्रश्नाचं यश आहे आणि हे यश एकट्या विक्रम पाचपुतेचं नाही, हे यश संपूर्ण इन्फ्लुएन्सरचं, सगळ्या मीडियाचं आहे. नाही, या विषयावर जनतेचं. या विषयावर तुम्ही जे सातत्याने मांडत गेलात, पनीर हा विषय मांडत गेलात, परंतु त्याच्याजवळून तुम्ही सर्वसामान्यांच्या जीवनाशी संबंधित जे जे पदार्थ असतील त्याच्यावर सुद्धा बोलत गेलात. आता तुम्ही मुंडे साहेबांचा उल्लेख केला, तुकाराम मुंडेंचा, की त्यांची बदलीचा विषय. खरं तर याच अनुषंगाने गुटखा असेल, अंमली पदार्थ असतील, याच्यावर सुद्धा तुम्ही बोलत गेलात. हो. आता काल परवा जेजुरीला घटना घडली, ती सुद्धा भंडारा म्हणून जो हळद म्हणून तिथं जे भाविकांच्या समोर जायला पण होते, ते भंडारा म्हणून गेले, त्यात केमिकल. हे जे प्रकार आहेत, कुंकू जे केमिकल युक्तच आहे, त्याचं कपाळावर स्किनवर रिॲक्शन देतात त्याच्या. या अनुषंगाने देखील आपण राज्यात किंवा मुख्यमंत्र्यांच्याकडे याबाबत भूमिका मांडलेली आहे की मांडणार आहात? कसं हे मी मांडलेली आहे. माझा आता येणाऱ्या विधानसभेमध्ये जर मी आता प्रश्नही टाकलेला आहे, अर्धा चर्चा सुद्धा टाकलेली आहे. जर ती स्वीकृत झाली आणि बॅलेटमध्ये आली तर मला परत तिथे मांडायला व्यासपीठ मिळेल. कारण कसं असतं, आपण सभागृहात जेवढे प्रश्न आम्ही टाकतो ते सगळेच लागतात असं नाही. त्या प्रश्नांना शेवटी त्याचं लॉटरी होतं. खरं सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात तुम्ही आणि या वेगळ्या विषयाच्या अनुषंगाने सरकारला जनतेच्या बाबत जे जे प्रश्न जनतेच्या हिताचे आहेत हे प्रश्न मांडतायत आणि सरकारला तुम्ही अडचणीत आणताय असं वाटत नाही तुम्हाला? अजिबात नाही. मुळात आमच्या पक्षाची मूळ भूमिकाच अशी आहे, प्रथम राष्ट्र, मग पक्ष आणि मग स्वतः. राष्ट्र म्हणजे काय? राष्ट्रहित, जनहित. मी जे करतो ते जनहिताचं करतोय आणि ती माझ्या पक्षाचीच भूमिका आहे. आमचा पक्ष असा अजिबात म्हणत नाही की चुकीचं चाललं मग चालू द्या, कारण आपण सत्तेत आहोत. भारतीय जनता पार्टीची ही भूमिका आहे, जर ते चुकीचं असेल तर सुधारलं पाहिजे. आणि आम्ही हे सिद्ध करतोय की उद्या सभागृहात 100% भाजप जरी झालं तरी सुद्धा आमच्यासारखे आमदार हे सर्व प्रश्न योग्य पद्धतीने चालतील आणि सभागृह योग्य पद्धतीने चालतील याची खबरदारी घेतील, याचं उत्तम उदाहरण देतो. सभागृहात जाण्याच्या पूर्वीचा विक्रम पाचपुते, सभागृहात गेल्यानंतरचा विक्रम पाचपुते, आमदार म्हणून गेल्यानंतरचे विक्रम पाचपुते, या दोन्ही मधला फरक या अंतराने विचारतो मी की त्या सभागृहात जाण्याआधीचे देवेंद्र फडणवीस तुम्ही जे पाहिले बाहेर, सभागृहाबाहेर, आणि सभागृहात गेल्यानंतर जो तुम्हाला त्यांच्याबद्दलचा अनुभव जे काय वाटतंय, काय सांगाल देवेंद्र फडणवीस? देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल किंवा देवाभावांबद्दल बोलायचं झालं, त्या माणसा इतकी मी आकलन शक्ती अजून कोणाची पाहिली नाही. म्हणजे मी सुद्धा महिन्याच्या पहिल्या सोमवारी जनता दरबार घेतो, पण माझं क्षेत्र लिमिटेड आहे. मी देवेंद्रजींना, देवाभावांना काम करताना पाहिलंच वेळोवेळी. ज्यावेळेस आम्ही मंत्रालयात कॅबिनेट संपल्यानंतर सगळे आमदार असतील, काही मंत्री असतील, ज्यांची कामं आहेत ते त्यांना भेटायला जातात. म्हणजे ते बसलेले असतात समोर, सगळे आम्ही असतो. ते पत्रांवरती सहाय्य करत असताना म्हणजे तुम्ही विचार करा, फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये बदलतं. आता तुम्ही सांगता थोड्या आणि मी सांगतोय, मग दुसरा सांगतोय माझा प्रश्न कुठला अहिल्यानगरचा, दुसऱ्याचा प्रश्न कुठला विदर्भातला, एखादा प्रश्न कुठला कोकणातल्या टोकातला. आणि सगळ्यात महत्वाचं, हे प्रश्नांची जाणीव त्यांना असते, माहिती असते आणि ते लिंक करतात. बघा, ज्ञानी असणं इथपर्यंत ठीक आहे, ज्ञानाचा वापर करणं हे तितकंच खरं आहे. पण हा जो चेंज होता ना काही सेकंड मध्ये, म्हणजे विषयांतर होऊ न देता विषय बदलणं हे खूप महत्वाचं आहे. नाही तर अनेकदा मी मोठ्या नेत्यांना विषयांतर होतानाही पाहिलेलं. एवढं सोपं नसतं. सोपं नाही. आपल्यालाही जर 10 लोकांनी 10 विषय
एका काही तासाच्या अंतरामध्ये सांगितले तर लोक डोक्यात जात नाहीत किंवा कळत नाही. नॉर्मल आहे ह्युमन बिहेवियर. पण देवाभाऊ असे फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये असं हे झालं, हे लगेच दुसऱ्या विषयाला की ते बदललेलं असतं. ही जी क्षमता आहे ना, ही क्षमता त्यांच्याकडनं शिकण्याजोगी आहे आणि ही सहजासहजी येणार नाही. आणि मी जे आत्ता पाहतोय, मी काही भूतकाळ पाहिलं नाही, मग जुन्या नेत्यांवर कमेंट करू शकत नाही, पण आज जेवढे सभागृहात नेते आहेत ना, त्यांच्यात कोणाच्याच तेवढी कॅपॅसिटी नाहीये जेवढी देवाभाऊंमध्ये ती कॅपॅसिटी. युपीएससीच्या बाबत सरकारने काही निर्णय घेतले, एमपीएससीच्या अनुषंगाने देखील तुम्ही मध्यंतरी एक माझं काय झालं म्हटलं, काळामध्ये एमपीएससीच्या काही विद्यार्थ्यांबरोबर माझा संवाद झाला होता. त्या संवादात एक लक्षात आलं की त्यांचं असं म्हणणं आहे की काही मुलं अशी असतात की जे सिलेक्ट क्वालिफाय होतात, ते सिलेक्ट होतात पुढच्या प्रक्रिये शेवटपर्यंत, पण त्यांना अपॉइंट होत नाही. ते सिलेक्टेड बट नॉट इलेक्टेड अशा टाईपमध्ये. तर त्या केसमध्ये तिथे गेलं तर असे असंख्य विद्यार्थी असतात की दरवर्षी ते लिस्टमध्ये नावं येतात, ते क्वालिफाय झालेले असतात, पण त्यांना शेवटचं सिलेक्शन होत नाही. मग अशा लोकांना बाहेर पडावं लागतं आणि मग त्यांना परत नव्याने सुरुवात करावी लागते. काही काही मुलं अशी असतात की ते नुसतं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केलेला असतो आणि मग ते पूर्ण प्रक्रियेतनं बाहेर पडतात. मग चांगलं टॅलेंट हे ड्रेन होऊ नाही याच्यासाठी काहीतरी झालं पाहिजे म्हणून युपीएससीने एक प्रतिभा सेतू नावाचं एक पोर्टल तयार केलं, ज्याच्यावरती या सगळ्या विद्यार्थ्यांची माहिती तिथे उपलब्ध असणार. ती माहिती प्रायव्हेट ज्या काही मोठ्या कंपनीज असतील किंवा एनजीओज असतील किंवा अशा काही कंपनीज आहेत की जे सेमी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहेत, अशांना ती माहिती उपलब्ध होईल आणि ते त्यातनं त्या मुलांना आपल्या प्रक्रियेमध्ये घेऊ शकतात. बरोबर, कारण यांनी मुळात प्रशासनाचा अभ्यास केलेला आहे. ही जर मुलं आली त्याचा फायदा त्या कंपनीला सुद्धा होईल आणि त्या मुलांना रोजगार सुद्धा मिळेल. तर मी हा मुद्दा घेऊन देवाभाऊंकडे गेलो, भाऊंना हे दिलं. मी जुलै महिन्यामध्ये ते दिलं होतं, त्यास त्यांनी ते घेतलं. मी परत ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांना भेटायला गेलो. हे मागच्या वर्षाचं सांगतो. आणि त्यांना ऑगस्ट महिन्यामध्ये दिल्यानंतर त्यांना सांगितलं की हे झालं पाहिजे, हे ते त्यांनी पाहिलं. त्यांनी विक्रम हे खरं, पण ह्याचा ड्रॉबॅक काय? म्हणजे ड्रॉबॅक मला माहित नाही. युपीएससीने केलं म्हणजे त्यांनी तो विचार केला असेल, त्यांना ते पटलं, त्यांनी ते सांगितलं आणि काही महिन्यांमध्ये, मला अपेक्षित सुद्धा नव्हतं, काही महिन्यामध्ये ते कॅबिनेटमध्ये आलं. कॅबिनेटमध्ये ती चर्चा झाली, निर्णय झाला आणि मागच्या आठवड्यामध्ये त्याचा GR सुद्धा पारित झाला. याचा फायदा जे एमपीएससीचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत आणि ज्यांचं शेवटच्या लिस्टमध्ये सिलेक्शनच्या एंड पर्यंत पोहोचतात, क्वालिफाय झालेले जे विद्यार्थी आहेत, त्यांचा तो फायदा होईल. देवाभाऊंबद्दल मगाशी तुम्ही बोललात. खरं तर याच अनुषंगाने दुसरा प्रश्न असा आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा मान मिळवला. नुकतीच 2 दिवसांपूर्वी ते दिवस त्यांनी पूर्ण केला आहे. एकूणात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश म्हणजे महाराष्ट्र काय आणि देश काय हा प्रगतीपथावर आहे. त्यांच्या एकूण काम करण्याची पद्धत, एकूणच त्यांच्याबद्दल काय वाटतं? मुळात काय होतं की आपण जोपर्यंत तुलना करत नाही ना, तोपर्यंत आपल्याला उत्तर मिळणार नाही. आणि तुलना आहे ना, इंग्लिशमध्ये म्हणा ऍपल टू ऍपल कम्पॅरिझन. तुलना ही योग्य पद्धतीने झाली पाहिजे. नरेंद्र मोदी जी पंतप्रधान होण्याच्या आधी भारतामध्ये FRP नव्हती तेवढी स्ट्रॉंग. FRP बरोबर आपल्याकडे MSP हे होतं, काय बरं, स्टेट लेवलची आपली ठरवणे, ऊसाचे बाजारभाव हे राज्य सरकार ठरवतं, आता केंद्र सरकार ठरवतं. त्यानंतर साखरेला MSP आली, ज्याच्यावरती कंट्रोलिंग हे केंद्राचं जरी असलं, म्हणजे केंद्र ऊसाचा बाजारभाव ठरवायचं, पण ऊसापासून बनलेल्या साखरेवरती कंट्रोल काही कारखान्यांचा नव्हता, मार्केटचा कंट्रोल असायचा. त्याला मिनिमम सेलिंग प्राइस आली. बरंचसं कडधान्य आहे, त्याला मिनिमम सेलिंग प्राइस ही मोदीजींच्या काळामध्ये आली. असा इनडायरेक्ट फायदा हा शेतकऱ्यांचा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मोदीजी सत्तेवर येण्याच्या आधी राज्यामध्येच नव्हे तर देशामधलं जर रोड नेटवर्क आपण पाहिलं तर साधारण 150च्या आसपास हे नॅशनल हायवेज होतं. तुम्ही नंबर चेक केलं तर सापडतील. 2014च्या आधी असणाऱ्या नॅशनल हायवेजची संख्या आणि आत्ताच्या परिस्थितीला, आत्ताचे फ्रेश फिगर्स पाहिले तर साधारण 750 ते 800 एक नवीन नॅशनल हायवेज हे ऍड ऑन झालेले आहेत. म्हणजे साधारण तुम्ही विचार करा की किती मोठी नॅशनल हायवे लेंथ या देशामध्ये वाढलेली आहे. आणि ह्या सरकारचा मेन उद्दिष्ट आहे रस्ता, पाणी, वीज, ह्या 3 गोष्टींना महत्त्व दिलं गेलेलं आहे. विजेचे मोठे मोठे प्लांट्स आपल्या देशांमध्ये, म्हणजे देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये ते सुरू झाले. त्याचबरोबर पाण्याचे मोठे प्रोजेक्ट्स, म्हणजे ज्या ठिकाणी पाणी अडू शकतं, महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही महत्त्वाचे प्रोजेक्ट्स जे रखडलेले होते, असे प्रोजेक्ट चालू झाले. माझ्या मतदारसंघातला
कुकळीसारखा जो प्रकल्प आहे त्याचं होऊन अनेक वर्ष झाले होते. त्याच्या संपूर्ण कॅनलचं अस्तारीकरणाचं टेंडर हे ह्या सरकारच्या काळामध्ये झालं. पाणी अडवा पाणी जिरवा सारखी मोठी मोहीम, जलयुक्त शिवार ही महाराष्ट्राने सुरुवात केली होती देवेंद्र भाऊंनी, पण ती संपूर्ण राज्यामध्ये आता संपूर्ण देशामध्ये ती इम्प्लिमेंट केली जात आहे. याचा फायदा भूजल पातळी वाढण्यामध्ये मिळालेला आहे. तर हे एक एक गोष्ट जर आपण पाहायला सुरू केला ना, ह्याचा फायदा होतोय. पण दुर्दैव असं होतं की आपण विसरून जातो. माझं शिक्षण हे शेवटच्या टप्प्यामध्ये माझं पोस्ट ग्रॅज्युएशन परदेशात झालं. त्यावेळेस भारतीयांकडे पाहण्याचा इतरांचा दृष्टिकोन आणि आज भारतीयांकडे पाहण्याचा इतरांचा दृष्टिकोन यात जमीन आसमानचा फरक आहे. कारण मी अनुभवलेला आहे. मी 2006 परदेशात होतो. 21 वर्षापूर्वी आमच्याकडे भारतीय म्हणून ज्या पद्धतीने पाहत होते आणि आज बाहेर गेल्यानंतर भारतीय म्हणून ज्या पद्धतीने पाहिलं जातं, हा जमीन आसमानचा फरक आहे. हा अनुभवल्याशिवाय कोणीही त्याच्यावरती कमेंट करू शकत नाही. मी स्वतः अनुभवलाय आणि ज्यांनी अनुभवलं ते मान्य करते. अशा असंख्य गोष्टी आहेत. आज महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून जी धोरणं आणली गेलेली आहेत, लखपती दिदी असतील किंवा छोट्या छोट्या बचत गटांना सक्षमीकरणाच्या ज्या योजना आहेत, पूर्वी आम्ही ऐकायचो. दुर्दैव काय होतं, भारतामध्ये गरीब राहतात ही चर्चा व्हायची, पण गरिबीतनं बाहेर काढण्याचा प्रयत्न कधी केला जात नव्हता. तो मोदींच्या माध्यमातून झालेला आहे. हा ठीक आहे, 10 गोष्टीतली एखादी गोष्ट कमी जास्त होऊ शकते, पण 9 गोष्टी ज्या चांगल्या झाल्या हेही मान्य केल्या पाहिजे. त्या केल्या जात नाहीत, हे दुर्दैव असते. मी राज्याच्या राजकारणातून परत एकदा श्रीगोंद्याकडे येतो. साधारणपणे निवडणुकीला सामोरं जाताना जे काही तुम्ही लोकांना आश्वासित केलं होतं, लोकांनी तुमच्यावर प्रेम केलं, मतं दिली, पालिका तुमच्या ताब्यात दिली, गेल्या 1.5-2 वर्षामध्ये श्रीगोंद्यामध्ये केलेलं भरीव काम किंवा तुम्हाला दृष्टीपथात आता श्रीगोंदेकरांना हे भेटणार आहे, याचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचं एक जे मेन होतं की श्रीगोंद्याची कनेक्टिव्हिटी पूर्ण करणं. तर आपण श्रीगोंद्यातल्या कोणत्याही गावात गेलं तर आपल्याला कामं चालू दिसतील. आम्ही कनेक्टिव्हिटीच्या वरती जास्त जोर दिला होता. आणि श्रीगोंद्याचा मूळ प्रश्न हा पाण्याचं नियोजन आहे. श्रीगोंद्यामध्ये लोक सदन आहेत, आमचे शेतकरी सदन आहेत, पण दुर्दैव असं आहे की आमच्याकडे पाऊस पडत नाही. प्रमाण कमी आहे पावसाचं. आम्ही पर्जन्य छायेखालचा प्रदेश आमचा म्हणजे रेन शॅडो बेल्ट आहे. त्यामुळे आमच्याकडे ज्यावेळेस जिल्ह्यात सगळीकडे पाऊस असतो त्या श्रीगोंद्यात नसतो. श्रीगोंदा तसा पाहिलं तर ऍक्च्युअल दुष्काळी भाग आहे. पण आमच्याकडे पाटपाण्याचं नियोजन हे चांगलं झालेलं आहे. त्याच्या कॅनल सिस्टम्स ही खूप चांगली आहे. त्यामुळे श्रीगोंद्याला दुष्काळ जाणवत नाही. पण जर पाण्याचं नियोजन चुकलं तर श्रीगोंदा इमिजिएट हा काय म्हणणार की दुष्काळी होऊन जातो किंवा बाधित होऊन जातो. पण पाण्याचं नियोजन योग्य राहिलं तर श्रीगोंद्याला फायदा होतो, शेतकऱ्यांना फायदा होतो. मागच्या तुम्ही 1.5-2 वर्षाचा अनुभव पाहिला. कारण 1.5 वर्षापूर्वी मी जरी आमदार नव्हतो तरी दादांच्या बरोबरीने सगळं काम पाहायचो. तर मागे आपण कोणत्याही आवर्तनाला अडचण येऊन दिली नाही. योगायोगाने ह्यावेळेस आपले पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील हे यांच्याकडेच हे खात आहे. त्यामुळे मला आणखी सोपं झालं. त्यामुळे पाणी सुद्धा उत्तम यायचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. कारण श्रीगोंद्यात सगळ्यात महत्वाचा प्रश्न आमचा पाण्याचा होता, रस्त्याचा. तर ते दोन्ही प्रश्न आम्ही सोडवत आणलेले आहेत. त्याचबरोबर श्रीगोंद्याला एक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून नकाशावरती घेऊन यायचा आपण प्रयत्न करतोय. आम्ही धर्मवीर गडाला 7 कोटी रुपये मंजूर करून आणलेले आहेत. माझा प्रयत्न आहे की येणाऱ्या काही वर्षांमध्ये त्याला एक 200 कोटीचा आराखडा हा पुरातत्व खातं तयार करतोय. तर तो संपूर्ण मंजूर करून आणायचा. म्हणजे श्रीगोंद्याकडे पर्यटकांची एक रेलचेल वाढेल. आणि याच्याच बरोबर एक छोटे काही उपक्रम आम्ही हाती घेतलेले आहेत. माझा स्वभाव असा आहे की जाहीर करण्यापेक्षा ते कृतीतलं दाखव. कारण आमचा जुना अनुभव असा आहे की आम्ही जे जाहीर करतो ते होणार नाही एवढाच आमच्या विरोधात प्रयत्न करतात. त्यामुळे जाहीर करण्याच्या भानगडीत पडत नाही. कृतीतनं श्रीगोंद्याकरांना विचारलं तर त्यांना नक्कीच त्या ठिकाणी कामं होताना दिसतील. खरं तर अत्यंत चांगल्या विषयांच्यावर चर्चा आज आपण स्टुडिओमध्ये विक्रमजी यांच्यासोबत केलेली आहे. एक उमेदीचा आमदार आणि लंबे रेस का घोडा म्हणून त्यांच्याकडं जिल्ह्याचं राजकारण, जिल्ह्यातील राजकीय नेते मंडळी सगळे बघतायत. तरुणांच्या प्रश्नांच्या बाबत सातत्याने त्यांच्या मनात आस्था राहिलेली आहे. ते प्रश्न मार्गी लागावेत अशा प्रकारची भूमिका घेऊन सातत्याने ते त्यांची भूमिका जिल्ह्याच्या समाजकारणामध्ये, जिल्ह्याच्या प्रशासनासमोर, राज्यकर्त्यांसमोर मांडत आलेले आहेत. त्यांच्याशी आपण पुन्हा कधीतरी वेगळ्या विषयांच्यावर बोलू. विक्रमजी, आपण आलात, खूप धन्यवाद. धन्यवाद.